श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कार्तिक स्वामी नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. कार्तिक स्वामी दर्शन वर्षभरातील अनेक तिथींपैकीच पवित्र आणि लक्ष्मीदायक फलदायी अशी तिथी कार्तिक स्वामी दर्शन. उमा महेश्वर पुत्र भगवान कार्तिकेय, ज्यांनाच पार्वतीनंदन, षण्मातुर, तारकाजीत, महासेन, षण्मुख असं देखील म्हटलं जातं. कार्तिक स्वामी हे बल, विद्या, बुद्धी, यशस्वीतेचं दैवत मानलं जातं. 6 कृतिका मातांनी कार्तिक स्वामींना जन्म दिला, त्यांचं संगोपन केलं आणि म्हणूनच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळी कृतिका नक्षत्र असेल त्यावेळी कार्तिक स्वामींचं पूजन, त्यांची मंत्रसाधना, त्यांची उपासना केल्यानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. आणि विशेषतः स्त्रियांसाठी वर्षभरामध्ये कार्तिक पौर्णिमा हा एकमेव मुहूर्त आहे ज्यावेळी त्यांना कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येईल. या वर्षीचा कार्तिक स्वामी दर्शनाचा मुहूर्त कोणता आहे, या दिवशी कार्तिक स्वामींची पूजा कशी करावी, उपासना कशी करावी, कोणती मंत्रसाधना करावी, तसंच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, आपल्या मुलामुलींचे विवाह जमण्यासाठी, नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, बढती होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी या दिवशी कुठले लक्ष्मीकारक उपाय करावे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहावं. प्रथम बघूया या वर्षीचा कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा मुहूर्त काय आहे. 26 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3:54 27 नोव्हेंबर रोजी सोमवारी दुपारी 1:35 पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र एकत्र असल्याने या योगावरती कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं. आपल्या जवळपास कुठेही कार्तिक स्वामींचं जर मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या, त्यांना मोरपीस अर्पण करावा. ज्यांना या वेळेदरम्यान दर्शन घ्यायला जमणार नाही, जवळपास मंदिर नाही, त्यांनी काय करावं, या व्हिडिओमध्ये पुढे मी आपल्याला काही उपासना, काही मंत्रसाधना सांगणार आहे. या मुहूर्तावर आपल्या घरामध्येच आपण ही पूजा, ही मंत्रसाधना करावी. शेवटी भाव महत्त्वाचा असतो, श्रद्धा महत्त्वाची असते. आता आपण बघूया कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा विधी काय आहे. दर्शन घेताना कार्तिक स्वामींना कुठल्या वस्तू अर्पण कराव्यात, कोणते मंत्र म्हणावेत. कार्तिक स्वामी हे बल, विद्या, यशस्वीतेचं दैवत आहे. आपल्या घरामध्ये आपली मुलं जर चिडचिड करत असतील, अभ्यासात त्यांचं लक्ष नसेल, त्यांची विद्याभ्यासात प्रगती होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी, आपल्या घरातील मुलामुलींचे विवाह जर अडले असतील त्यांचे विवाह जमण्यासाठी, व्यापार, व्यवसाय, नोकरीमध्ये प्रगतीसाठी, बढतीसाठी, तसंच परदेशात जाऊन विद्याभ्यास करण्यासाठी आपण कार्तिक स्वामींची ही पूजाविधी या कृतिका नक्षत्रावर अवश्य करावी. नक्कीच आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही, आपल्या जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होईल. चला तर आपण आता बघूयात कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा विधी काय आहे. कार्तिक स्वामींचं दर्शन घेताना जो पूजाविधी करतात त्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट मंत्रसाधना करून काही वस्तू कार्तिक स्वामींना अर्पण करायच्या आहेत. ज्या वस्तू अर्पण केल्यामुळं नक्कीच आपल्या जीवनामध्ये सर्वच स्तरावर आपल्या सर्वांची प्रगती होतील, सर्व समस्यांचं निवारण कार्तिक स्वामींच्या कृपेनं होईल. यातील ज्या ज्या वस्तू आपल्याला शक्य होतील तेवढ्या अर्पण कराव्यात, ज्या शक्य नाहीत त्या करू नका, फक्त मंत्र म्हणावेत. कार्तिक स्वामींचं दर्शन घेताना त्यांच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांचं ध्यान करायचं, त्यांचं मयुरासह म्हणजेच त्यांचं जे वाहन आहे त्या मोरासह त्यांचं पूजन करायचं. दर्शनाला जाताना 2 मोरपीस सोबत घेऊन जा. एक मोरपीस त्यांच्या चरणावर अर्पण करायचा, दुसरा फक्त चरणाला स्पर्श करायचा आणि घरी घेऊन यायचा. कार्तिक स्वामींचं दर्शन घेताना त्यांना आपण जानवं अर्पण करावं, गोपीचंदन अर्पण करावं, त्यानंतर तीळ अर्पण करावेत. त्यांच्या चरणावरती गोपीचंदन, तीळ आणि जानवं अर्पण करताना ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षण्मुख प्रचोदयात हा षण्मुख गायत्री मंत्र म्हणायचा. जानवं, तीळ, मोरपीस, गोपीचंदन अर्पण केल्यानं आपल्या जीवनातील सर्व पापे दूर होतात, लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होते. असा हा साधा सोपा कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा विधी आहे. मगाशी सांगितलेल्या मुहूर्तावर या वस्तू कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये त्यांना अर्पण कराव्यात, सोबत षण्मुख गायत्री मंत्र म्हणावा. आता 26 नोव्हेंबर या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये एक छोटीशी पूजा मांडायची आहे. आपल्या देवघराजवळ एखादा चौरंग किंवा पाट मांडावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. यावरती आपल्याला
9 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. या सुपाऱ्या म्हणजे पहिली सुपारी असणार गणपती बाप्पाची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वास्तुदेवतेची. पुढील ज्या 6 सुपाऱ्या असतात त्या 6 तपस्वींच्या सुपाऱ्या असतात. शिव, संभूती, प्रीती, अनुसूया, सती आणि क्षमा या सर्व तपस्वींचं गणपती बाप्पा, कुलदेवता आणि वास्तुदेवता या सर्वांचं प्रतीक म्हणून चौरंगावरती किंवा पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं. त्यावरती 9 ठिकाणी तांदूळ ठेवावेत. प्रत्येक ठिकाणी सुपारी तामणामध्ये प्रथम शुद्ध पाण्यानं तिला स्नान घालायचं आणि चौरंगावरती या सुपारीची स्थापना करायची. स्थापना केल्यानंतर गंधाक्षता फुलं वाहून त्यांचं पूजन करायचं. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीनं ही पूजा केल्यामुळं आपल्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडणार नाही. वर्षभर भरभराट राहील, आरोग्य नांदेल, माता लक्ष्मीचा घरात अखंड वास राहील. ही पूजा झाल्यानंतर आपल्याला काही मंत्र साधना करायच्या आहेत. भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र, माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र, षण्मुख गायत्री मंत्र, ओम षण्मुखाय विद्महे महासैनाय धीमहि तन्नो षण्मुख प्रचोदयात, श्री स्वामी समर्थ हा मंत्र, या सर्व मंत्रांचं यथाशक्ती आपल्याला पठण करायचं आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हे सर्व मंत्र मी आपल्या चॅनलवर नक्की अपलोड करेल, सोबत पठण करा. ही पूजा आपल्याला 26 नोव्हेंबर म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या वेळेला कृतिका नक्षत्र असणार आहे संध्याकाळच्या वेळेला आपण करावी. ज्यांना 26ला शक्य होणार नाही 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी केली तरी चालेल, पण नक्की करावी. वर्षभरातला या पूजेसाठी हा एकमेव मुहूर्त आहे, त्यामुळं आपण या संधीचा लाभ अवश्य घ्यावा. आता आपण या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र असताना आपल्याला काही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत, ज्यामुळं आपल्या घरातील मुलामुलींची विवाह जमतील, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपादृष्टी होईल, नोकरीमध्ये बढती होईल, व्यापार वृद्धी होईल, आपल्या मुलांची विद्याभ्यासात प्रगती होईल. पहिला उपाय आपल्याला करायचा आहे मोरपिसाचा. व्यवसाय व्यापारामध्ये वृद्धीसाठी, प्रगती होण्यासाठी, नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी, तसंच आपलं जर कोणाकडे येणं असेल, कोणाकडे आपले पैसे अडकले असतील, कुठे फसवणूक झाली असेल, यासाठी हा उपाय आपण अवश्य करावा. कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाताना मोरपीस त्यांच्या चरणाला स्पर्श करायचा आणि चरणस्पर्श केलेला जो मोरपीस असतो तो आपल्या घरी घेऊन यायचा. घरी आल्यानंतर पाटावरती या मोरपिसाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. पूजा केल्यानंतर आपल्या घरातील दक्षिण बाजूला जी भिंत असते त्या भिंतीवरती हा मोरपीस लावून द्यायचा. जर आपण व्यवसायाच्या ठिकाणी हा उपाय करणार असाल त्या ठिकाणी आपल्या शॉपमध्ये दक्षिण भिंतीला मोरपीस लावून द्यायचा आणि पुढील जो मंत्र आहे त्याचं शक्य होईल तितकं पठण आपण करावं. 11 वेळेला करा, 21 वेळेला करा, 108 वेळेला जर आपण केला तर अतिउत्तम. तो मंत्र पुढीलप्रमाणे: ओम नमो उमा महेश्वराय पुत्राय कार्तिकेयाय व्यापार वृद्धी कुरु कुरु स्वाहा या मंत्राचं आपण पठण करायचं. दुसरा जो उपाय आहे मुलामुलींचे विवाह जमण्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रावरती आपण आपल्या मुलामुलींसाठी हा उपाय अवश्य करावा. नक्कीच त्यांचे विवाह जे अडलेले असतील, काही अडचणी येत असतील, या अडचणी दूर होऊन अल्पावधीतच त्यांचे विवाह जमतील. अतिशय सोपी अशी पूजा आहे. देवघरासमोर बसायचं, कार्तिक स्वामींचं ध्यान करायचं. आपल्या घरात जर कार्तिक स्वामींचा फोटो असेल, फोटो मांडावा, फोटोची पूजा करायची. दूध साखरेचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा 26 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी किंवा 27 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी ही पूजा करायची. दूध साखरेचा कार्तिक स्वामींना नैवेद्य दाखवा. फोटो नसेल हरकत नाही. देवघरासमोर फक्त कार्तिक स्वामींचं ध्यान करा, त्यांना हा नैवेद्य दाखवायचा, संकल्प करायचा. संकल्प करताना उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, हळद, कुंकू, अक्षता, फूल घ्यायचं आणि माझ्या मुलामुलींचे विवाह जमू द्यात किंवा ज्यांच्या विवाहासाठी आपण ही पूजा करणार असाल त्यांनी जरी हा संकल्प केला तर अतिउत्तम. विवाह जमण्यासाठी मी ही मंत्रसाधना करत आहे असा संकल्प करायचा, पाणी सोडून द्यायचं आणि पुढील जो मंत्र आहे तो 108 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र ज्यांचे विवाह जमत नसतील त्यांनी केला तर अतिउत्तम, त्यांच्या वतीनं त्यांच्या पालकांनी केला तरी चालेल. मंत्र पुढीलप्रमाणे: ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा या मंत्राचं 1 माळ म्हणजेच 108 वेळा मनोभावे पठण करा. कृतिका नक्षत्रावरती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या मंत्राचं पठण केल्यानंतर अल्पावधीतच आपले अडलेले विवाह जमून जातील. पुढचा उपाय आहे संतती प्राप्तीसाठी. संतती प्राप्तीसाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा पती पत्नी दोघातही काहीच दोष नसताना विवाह होऊन
बरीच वर्ष उलटलं तरी अपत्य होत नाही. डॉक्टरी उपाय देखील थकतात. अशा वेळेला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपण हा उपाय अवश्य करावा. आपल्या देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती असते, संध्याकाळच्या वेळेला या मूर्तीला पुरुष सूक्तानं अभिषेक करायचा, गंधाक्षता फुलं वाहून त्यांची पूजा करायची. कार्तिक स्वामींचा फोटो असेल त्यांची देखील पूजा करा. फोटो नसेल त्यांचं फक्त ध्यान करावं, स्मरण करावं. स्मरण केल्यानंतर पुढील जो मंत्र आहे त्या मंत्राचं 108 वेळा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच 26 नोव्हेंबर किंवा 27 नोव्हेंबर दोन्ही दिवसांपैकी कधीही संध्याकाळी आपण या मंत्राचा जाप करावा. मंत्र पुढील प्रमाणे: देवकी सूतं गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय कृष्ण महं शरणं गतः. या मंत्राचं 108 वेळा आपल्याला पठण करायचं आहे. भगवान विष्णूंच्या कृपेने, कार्तिक स्वामींच्या कृपेनं आपल्याला संतती झाल्या वाचून राहणार नाही. आपली स्वतःची वास्तू होण्यासाठी या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. कार्तिक स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर ज्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य असेल त्यांनी अवश्य घ्यावं. कार्तिक स्वामींच्या चरणाला स्पर्श केलेला जो मोरपीस असतो तो मोरपीस घेऊन यायचा. त्याचं पाटावरती चौरंगावरती ठेवून गंधाक्षता फुलं वाहून फक्त पूजन करायचं आणि मनोमन आपली जी इच्छा आहे की माझं स्वतःचं घर व्हावं ही इच्छा कार्तिक स्वामींना बोलावून दाखवायची. कार्तिक स्वामींचा कुठलाही मंत्र, षण्मुख गायत्री मंत्र म्हणावा. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षण्मुख प्रचोदयात. या मंत्राचं 108 वेळा या दिवशी पठण करावं. वास्तू होण्याबाबत आपल्या जीवनामध्ये ज्या अडथळे येत असतील, अडचणी येत असतील त्यांचं अवश्य निवारण होऊन आपलं वास्तूचं स्वप्न थोड्याच दिवसात पूर्ण होईल. आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी बऱ्याच वेळा मुलं जे असतात अभ्यास करत नाहीत, चिडचिड करतात, त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. विद्यार्थ्यांसाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कोणती सेवा करावी? कार्तिक पौर्णिमेपासून सलग 6 महिने प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे रोज 2 पाठ करावेत. विद्यार्थ्यांनी केले अतिउत्तम. त्यांच्या वतीनं त्यांच्या पालकांनी करा. संकल्प करून करावा की माझ्या मुलाची विद्याभ्यासामध्ये प्रगती व्हावी. ज्यांना परदेशामध्ये जायचं आहे शिक्षणासाठी त्यांच्यासाठी केला तरी चालेल, किंवा जे स्पर्धा परीक्षा देत असतील त्यांनी जरी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं 6 महिने रोज 2 पाठ याप्रमाणे पठण करायचं. सोबत कार्तिक स्वामींचा कुठलाही मंत्र, षण्मुख गायत्री मंत्राचं पठण करा. 11 वेळा करा, परंतु नियमित करा. ही साधना जर नियमित केली नक्कीच अभ्यासामध्ये आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती नक्की होईल. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा जो उपाय आहे, तोडगा आहे, जो आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तो पुढील प्रमाणे: बऱ्याच वेळा आपले अनेक जणांकडे पैसे अडकलेले असतात, आपल्या कामाचे पैसे असतात किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी ॲडव्हान्स दिलेला असतो, घरासाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी, नोकरीसाठी कधी कधी फसवणूक होते. अशा वेळी आपला अडकलेला पैसा आपल्यापर्यंत येण्यासाठी आपल्याला 11 वेळेला एका मंत्राचं पठण करायचं आहे. इकडं ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकले असतील या मंत्रामध्ये त्याच्या नावाचा उल्लेख करायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे: ओम नमो स्कंदाय उमा महेश्वर पुत्राय. पुढे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आकर्षक आकर्षय. ओम नमो स्कंदाय उमा महेश्वर पुत्राय. अमुक आकर्षक आकर्षय. अमुकच्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव उच्चारायचं, म्हणजे त्याचं नाव घ्यायचं. मोरपिसाची पूजा करून त्याच्यासमोर 11 वेळेला या मंत्राचं, त्या व्यक्तीचं नावाचा उल्लेख करून पठण करायचं. मोरपीस आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला जी भिंत असते त्या भिंतीला लावून द्यायचा. साधारण 6 महिन्यामध्ये ती व्यक्ती आपल्या घरी येईल. काही ना काही त्या व्यक्तीचा संदेश येईल, फोन येईल, आपले पैसे आपल्याला मिळून जातील. अनेकांना या उपायाचा अनुभव आलेला आहे. परंतु हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 26 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबर या 2 दिवसात संध्याकाळी करायचा आहे. तर अशा पद्धतीनं कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या. आपल्या जीवनात ज्या अडीअडचणी असतील, विवाह, संतती, आर्थिक समस्या, येणे वसुली, या सर्व समस्यांचं कार्तिक स्वामींच्या कृपेनं, मी समर्थ महाराजांच्या कृपेनं निवारण व्हावं हीच महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. ज्यांना काहीच शक्य होणार नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं, षण्मुख गायत्री मंत्राचं, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्राचं यथाशक्ती पठण कृत्तिका नक्षत्रावर म्हणजे 26 नोव्हेंबर 27 नोव्हेंबरच्या दिवशी अवश्य करावं. श्रद्धेनं, भक्तिभावानं हे सर्व उपाय, यातील ज्या ज्या साधना शक्य होतील त्या अवश्य कराव्यात. आपल्या प्रतिक्रिया, आपले जे अनुभव असतील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाव्यात. शंका असल्यास विचारा. कमेंट बॉक्समध्ये
ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ही माहिती जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम श्री कार्तिक स्वामी नमः.